नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आणि तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अखेर खुशखबर समोर आलेली आहे। मित्रांनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केले जाणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जातील ही सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्यांची चांदी होणार आहे। सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवतं। त्यातील एक प्रसिद्ध योजना म्हणजेच पीएम किसान योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र असलेल्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। ही रक्कम 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते। आतापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत। आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे 24व्या हप्त्याकडे। मित्रांनो, अखेर 24वा हप्ता कधी मिळणार तर बघा, पीएम किसान योजनेनुसार साधारण 4 महिन्याच्या अंतराने हा हप्ता जाहीर केला जातो। 23वा हप्ता हा 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता। त्यामुळे 24वा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। ही रक्कम 2,000 रुपयांची 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते। परंतु 23 हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत त्यांनाच 24व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेनुसार साधारण 4 महिन्यांच्या अंतराने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। काही ठिकाणी 24वा हप्ता हा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता, पण या दाव्याचे PIBकडून खंडन करण्यात आलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत कोणताही मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका। काही ठिकाणी 24वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस करणं अत्यंत गरजेचं आहे। जसं की तुम्हाला 24वा हप्ता मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे। नंबर 1, KYC पूर्ण झाली आहे का हे तपासणे आहे। नंबर 2, बँक खाता आधार कार्डशी लिंक आहे की नाही। नंबर 3, NPCI तसेच DBT ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे। नंबर 4, जमिनीच्या नोंदीचे लँड सीडिंग व्हेरिफिकेशन पूर्ण असावे। नंबर 5, लाभार्थी म्हणून पात्रता कायम असणं आवश्यक आहे। शेतकरी KYC ही PM किसान पोर्टल, मोबाईल ॲप किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन पूर्ण देखील करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला आता बेनिफिशियरी स्टेटस कसा तपासावा ते देखील थोडक्यात सांगणार आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत PM किसान पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नर नो युअर स्टेटस हा ऑप्शन निवडावा। त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरून स्टेटस तपासता येतो। अत्यंत सोपी आणि साधी अशी प्रोसेस आहे। लवकरात लवकर तुम्ही ही सर्व प्रोसेस पूर्ण करून घ्या आणि या दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय जमा होऊ द्या। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला पुढे जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।